आणि नुकत्याच 10वी 12वीच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि रिझल्ट पण येतील आता. तर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढचं करिअर निवडताना तुम्ही काय सल्ला द्याल आणि कोणते करिअर तुम्हाला नंतर प्रॉमिसिंग वाटतंय? न्यूमरोलॉजीमध्ये 2 मेन गोष्टी असतात, एक मूलांक आणि बाकी असतात. तर तो कसा कॅल्क्युलेट करावा आणि कोणाचं महत्त्व जास्त आहे की कसं सांगू? मोबाईल नंबर, व्हेकल नंबर आणि घराचा नंबर यामध्ये जनरली आपण कुठला नंबर अवॉइड करायला पाहिजे असं तुम्ही सांगा? अर्थातच मोबाईल नंबर, त्याच्यातही जर तुमचे असे कॉम्बिनेशन असतील की जे अँटी आहे तर नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम होतो की मी खूप कष्ट करतोय तरी पण माझ्याकडे पैसे टिकत नाहीये, किंवा मनी ब्लॉकेजेस. म्हणजे मोबाईल न्यूमरॉलॉजीमध्ये तुम्हाला हेही कळतं तुमची फायनान्शियल कंडिशन, तुमची हेल्थ कंडिशन, म्हणजे त्या इंटरेस्टिंग सेगमेंट. त्या अंकशास्त्रानुसार 1 ते 9 मध्ये लोकांचा स्वभाव कसा असतो जनरली ते तुम्ही सांगा. वास्तुशास्त्र, तर वास्तूमध्ये दोष आहे हे आपल्याला काही कॉमन गोष्टींवरून कळतं. नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी शिवम आणि तुम्ही पाहता बिझनेस स्थिती पॉडकास्ट. असा पॉडकास्ट एक असा प्लॅटफॉर्म जिथे आपण भेटत असतो अशा व्यक्तिमत्वांना ज्यांनी आपले स्किल्सच्या जोरावर आणि आपल्या हार्डवर्कच्या जोरावर एक आपले वेगळे बिझनेसचे स्वतःचे निर्माण केले आणि जाणून घेत असतो त्यांच्याकडनं त्यांच्या बिझनेसचे स्किल्स, त्यांच्या बिझनेसचे टेक्निक्स, म्हणजेच त्यांच्या बिझनेस नीतीज. आणि असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे ज्यांनी करिअर काउन्सिलिंग तसेच वास्तुशास्त्र तसेच अंकशास्त्र या तीनही क्षेत्रांमध्ये हजारो लोकांना आजपर्यंत मार्गदर्शन केले आणि या तिघांची योग्य समन्वय साधत त्यांनी आजपर्यंत आपलं करिअर आणि लोकांचे देखील करिअर, विद्यार्थ्यांचे करिअर डेव्हलप केले. आणि आम्हाला सांगायला आनंद होत आहे त्या आपल्या पॉडकास्टवरील पहिल्या महिला उद्योजक आहेत ज्यांनी अनेकशा महिला उद्योजकांना प्रेरणा मिळणार आहे. त्या म्हणजे आपल्या सुवर्णा रोकडे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय सांगाल तुमच्या करिअर काउन्सिलिंगच्या जर्नीबद्दल आणि याबद्दल? नक्कीच या क्षेत्रात येण्यासाठी माझ्या जीवनामध्ये 2 अशा घटना घडल्या की ज्यामुळे मी या क्षेत्रामध्ये आली. पहिली घटना अशी होती की कॉमर्सचे क्लासेस घेता घेता एक फर्स्ट इयरची जी स्टुडंट आहे माझी, तर अर्थात तिने एकदा जेव्हा ती टेन्शन मध्ये होती, मी तिला बरेच काही प्रश्न विचारले की काय झालं, तुला अकाउंटिंग समजत नाहीये का, तुला घरी काही प्रॉब्लेम आहे का, असे बरेच प्रश्न विचारून झाल्यानंतर तिने मला सांगितलं की मॅम मला जगण्याची इच्छा नाहीये आणि असं वाटतंय की मला की मी नको जगायला. मग हा प्रश्न म्हणजे हे उत्तर तिच्याकडनं आल्यानंतर माझं डोकं सुन्न व्हायला लागलं की वय काय आहे त्या मुलीचं आणि ही बोलती काय आहे. मग त्यानंतर तिला त्या मानसिक धक्क्यातून किंवा तिची जी सायकोलॉजिकल कंडिशन आहे त्या कंडिशन मधून बाहेर काढण्यासाठी मला तब्बल 3 महिने लागले. आणि 3 महिन्यानंतर मग मी तिला उभं केलं, तिच्या मनाला उभं केलं, तिच्या मनाला उभारी दिली की तू असे काही निगेटिव्ह विचार मनात आणू नको. माझ्याकडे त्यावेळेस असं काही लीगल एज्युकेशन नव्हतं की सायकोलॉजीमध्ये कशा पद्धतीने आपण ट्रीट करायला पाहिजे. पण त्यानंतर मी ठरवलं की आयुष्यामध्ये हिला टीचर खूप चांगले मिळतील, माझ्यापेक्षाही चांगले मिळतील, पण एक चांगला सायकोलॉजी काउन्सिलर तिला मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यानंतर मी ठरवलं की मला जाताना माझ्या लाईफमध्ये कुठलाही रिग्रेट नकोय की ही गोष्ट मला करायची होती आणि ती नाही झाली माझ्याकडून. आणि मग मी त्यावेळेस ठरवलं की नाही, मला मानसशास्त्रामध्ये काहीतरी काम करणं गरजेचं आहे, समुपदेशन आपण त्याला म्हणतो, त्यात मला काम करायला आवडेल. कारण की माझे जीवन मी एकदाच जगणार आहे, त्यामुळं ज्या गोष्टी मला करायच्या आहे त्या मी ठरवलं की माझ्या जीवनामध्ये मी करणार. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की कोरोनाचे पिरियड जेव्हा चालू होते तेव्हा एक पेरेंट्सनी मला फोन केला की मॅम मला भेटायचं आहे. आता तुला तर माहिती की त्या काळामध्ये किती डेंजरस कंडिशन होती की एकमेकांना घरी आमंत्रित करणं ही खूप मोठी गोष्ट होती खरं तर. पण त्या ज्या मॅडम होत्या त्या फोनवर अशा पद्धतीने माझ्याशी बोलल्या की मला वाटलं की नाही, काहीतरी महत्वाचं यांना बोलायचं आहे. त्यामुळे मी त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही क्लासवर या, आपण भेटूया म्हणून. आणि आल्यानंतर त्यांच्या पेरेंट्स आहेत, 10 मिनिटं तर त्या रडल्याच
म्हणजे त्यानंतर मी त्यांना पाणी ऑफर केलं की घ्या. ती रिस्कच होती माझ्यासाठी, पण तरी सुद्धा कुठेतरी माझी माणुसकी जागी झाली आणि मी त्यांना म्हटलं की ठीक आहे बसा. काही अंतर ठेवून मी बसले. खूप असं वाटलं मला की जाऊन त्या ती जी आई आहे की तिला म्हणावं, तिचा हात हातात घ्यावं, तिला आधार द्यावा. पण तो कोरोनाचा पिरियड असा होता की मी ती गोष्ट करू शकली नाही. पण त्यांचा काय प्रॉब्लेम होता की त्या पिरियडमध्ये बराचसा वेळ स्त्रियांना आणि बाकीच्या घरातल्या मंडळींना पण मिळाला. बऱ्याच जणांनी घरातले कामं काढली होती की साफसफाई करणं, बरंच घर आवरणं, वेळ होता, पुष्कळ वेळ होता. मग त्या आईला एक छोटासा मोबाईल सापडला की जो तिच्या मुलीकडे ती ठेवत होती रोज, कारण की जॉब करणारी महिला होती ती. मग त्या मोबाईल मध्ये तिला अशा गोष्टी दिसल्या पण, सापडल्या पण, तिने ऐकल्या पण. तो छोटासा मोबाईल होता, अँड्रॉइड वगैरे नव्हता, फक्त मुलीच्या सेफ्टीसाठी तिने ठेवलेला होता. मग त्यावेळेस त्या मुलीला ज्या काही भावना येत होत्या, मग त्या पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, तर ती त्या मोबाईलला तिने एक फ्रेंड मानलेलं होतं आणि सगळ्या गोष्टी त्या मोबाईल बरोबर शेअर करत होती. आज मला आनंद झाला, आज माझं दुखतं आहे, मला असं होत आहे, आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता, आज माझ्या मैत्रिणीबरोबर माझं भांडण झालं, कारण की घरी बोलायलाच कोणी नव्हतं. मग ज्या वेळेस तिने तब्बल हे 3 वर्षाचे पूर्ण रेकॉर्ड त्या मोबाईल मध्ये होते आणि हे जेव्हा त्या आईला कळालं की माझी खरंच किती मोठी चूक झाली, जेव्हा माझ्या मुलीला खरंच गरज होती एका आईची, तेव्हा तर मी अवेलेबल नव्हते. मग हा धक्का तिच्यासाठी खूप मोठा होता आणि ती पूर्ण गिल्ट मध्ये गेली होती. मग तिला आधार देता देता म्हणजे मी त्या गोष्टीचा अभ्यास केला की असे बरेचसे लोक असतील की ज्यांना मानसिक अवस्था त्यांची अशी असेल की ज्यांना आधाराची गरज आहे. मग अशा लोकांसाठी का नको आपण काम करायला. आणि परत एकदा सांगेल, तो गिल्ट मला नको होता की मी आयुष्यामध्ये ते काम नाही करू शकले, की लोकांना खरंच गरज आहे. तर मग तिथून पुढे मग ऍज अ काउन्सिलर, त्यानंतर करिअर काउन्सिलर, सायकोलॉजिकल काउन्सिलर, मग क्लिनिकल सायकोलॉजी मी केली आणि मग पुढे वाहतच गेले. मी स्वतःला त्या कामामध्ये वाहून दिलं. अनेक आहे मॅडम तुमचं ध्येय आणि टार्गेट जे तुम्ही या क्षेत्रात आलात. आणि काय सांगाल म्हणजे करिअर काउन्सिलिंग मध्ये नेमकं काय कव्हर करता तुम्ही? आधी 3 सेशन मध्ये आपलं काम होतं. जेव्हा पेरेंट्स आपल्याकडे येतात तर ते सांगतात की आम्हाला 10वी नंतर कुठली फील्ड चॉईस करायची, आम्हाला गोंधळ आहे त्यामध्ये. साहजिकच आहे, गोंधळ होणं अगदी साहजिक आहे, कारण की पेरेंट्स जे असतात साधारणतः 35 ते 40 वय असतं त्यांचं आणि त्यांनी शिक्षण सोडून बरेच वर्ष गेलेले असतात. एक तर पेरेंट्स म्हणजे आई जॉब करत असते, वडील जॉब करत असतात, त्यामुळे न्यू एज करिअर काय आहे, आत्ताच्या मुलांना काय हवं आहे ते त्यांना माहित नसतं आणि त्यामुळे ते आपल्याकडे येतात. आणि स्टुडंट जर म्हटलं तर ते नुकतेच 10वी पास आउट झालेले असतात किंवा त्याच्या आधीचे पण येतात आपल्याकडे, किंवा काही जण 12वी झालेले असतात. म्हणजे त्यांचंही वय एवढं नसतं की ते स्वतःच्या भविष्याचा म्हणजे निर्णय घेऊ शकतील करिअरच्या बाबतीत. त्यामुळे त्याची मदत घेण्यासाठी ते आपल्याकडे येतात. मग त्यासाठी आपल्याकडे आपण त्यांना काही सायकोलॉजिकल टेस्ट असतात तेही करून घेतो. म्हणजे पेरेंट्सची किंवा त्या विद्यार्थ्याची मानसिक अवस्था कशी आहे त्यानुसार आपण ठरवतो की कुठली टेस्ट आपण त्यांना प्रोव्हाइड करायची. मग त्यामध्ये आपण मग सायकोलॉजिकल टेस्ट आहे किंवा सायकोमॅटिक टेस्ट आहे. मग करिअर काउन्सिलिंगसाठी आपण 2 टेस्ट प्रिफर करतो. एक सायकोमॅटिक टेस्ट आणि दुसरे DMIT टेस्ट, अशा 2 टेस्ट आहेत. मग सायकोमॅटिक टेस्ट मध्ये नक्की काय असतं? सायकोमॅटिक टेस्ट मध्ये तुम्हाला काही 70 क्वेश्चन्स विचारले जातात. ऑनलाईन असते ही नक्कीच. आपल्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ती टेस्ट अवेलेबल होते. काही सायकोलॉजिकल क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात आणि ही जी टेस्ट आहे ती 14 स्किलवर डिपेंड आहे. म्हणजे लाईक दॅट आपण म्हणू शकतो न्यूमरिकल ऍप्टिट्यूड झालं, कम्युनिकेशन झालं, तुमचं मोटिवेशन झालं, तुमचं डिसिप्लिन झालं. मग या ज्या स्किल आहे या स्किल नुसार तुम्हाला मेजरमेंट केलं जातं आणि एक टाइमर लावलेला असतो. त्या टाइम मध्ये तुम्हाला 70 क्वेश्चन 75 मिनिट मध्ये तुम्हाला क्रॅक करायचे असतात. क्वेश्चन अगदी साधे असतात, ते विद्यार्थ्याला किंवा पेरेंट्सला खूप साधे वाटू शकतात, पण त्याची डेप्थ किती आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्याची डेप्थ खूप जास्त असते आणि जशा पद्धतीने तो आन्सर करणार त्या पद्धतीने त्याचा तो करिअर रिपोर्ट जनरेट होतो
ऑब्विसली तो AI जनरेटेड असतो, त्यामुळे ह्युमन एरर त्या ठिकाणी कुठेही येत नाही. त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतो. सपोज तो कम्युनिकेशन स्किल मध्ये कमी असेल तर आपण त्याला तो कोर्स अवेलेबल करतो. म्हणजे एका विद्यार्थ्याला कमीत कमी 7 ते 8 कोर्स आपण फ्री मध्ये ऑफर करतो. त्याचबरोबर ऑल ओव्हर इंडिया मधले जेवढे कॉलेजेस आहे ते कॉलेजेसची लिस्ट, वेबसाईट आपण त्यांना प्रोव्हाइड करतो ॲज पर देअर टेस्ट. म्हणजे टेस्टमध्ये जसं आलेलं आहे, सपोज मेडिकल त्याच्यासाठी आलेलं असेल तर आपण मेडिकलचे कॉलेजेस, नो डाऊट इंजिनिअरिंगचे पण आपण देतो, पण जास्तीत जास्त फोकस आपण मेडिकल कॉलेजवर करतो. मग आणि जर इंजिनिअरिंग आले असेल त्याच्या याच्यामध्ये तर इंजिनिअरिंगचं आपण कॉलेजेस आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. महाराष्ट्र, इंडिया लेवलचे जे टॉप कॉलेजेस आहे चांगल्या चांगले ते आपण त्यांना देतो. त्याचे वेबसाईट, ॲड्रेसेस सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि त्याचबरोबर एक होलिस्टिक त्याची मॅपिंग होते, ब्रेन मॅपिंग पण त्याची होते. त्याची पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये कळते, ती काय पर्सनॅलिटी आहे त्याची, त्याच्यामधलं पर्सनॅलिटी ट्रेट्स कळतात, त्याची स्ट्रेंथ काय आहे, विकनेसेस काय आहे, त्याचे स्किल काय आहे, त्याचे इंटरेस्ट काय आहे. सपोज एखादा विद्यार्थी म्हणतोय की मला मेडिकल करायचं आहे, मेडिकल क्षेत्रात MBBS किंवा BMS करायचं आहे, BDS करायचं आहे, मग त्या क्षेत्रासाठी लागणारे स्किल तुझ्याकडे आहेत का, मग ते आपण तपासून घेतो ह्या टेस्टमध्ये. आणि तो जो रिझल्ट येतो तो एकदम क्लिअर कट असतो की नक्की काय करायचं, कुठे जायचं, कुठले स्किल माझ्याकडे आहेत, कुठले नाहीयेत, कशावर मला काम करायचं आहे हेही त्याच्यामध्ये कळतं. आणि आपण तिथे थांबत नाही तर कशावर काम करायचं आहे ना, तर आम्ही लगेच कोर्स ऑफर करून देतो की तू स्वतःला अपग्रेड करून घे, कुठेही जायची गरज नाही, एकाच ह्याच्यामध्ये तुमचं सगळं काम होतं. आणि दुसरी टेस्ट जी आहे तर ती DMIT म्हणजे डर्मेटोग्राफिक मल्टिपल इंटेलिजन्सी टेस्ट. ती साधारणतः 3 वर्षापासून ते 13 वर्षापर्यंत आपण सांगतो. पण एकदा मुलं टीन एज मध्ये गेले की आपण त्यांना सायकोमेट्रिक टेस्टच प्रिफर करतो. आता ही टेस्ट कशासाठी आहे, DMIT टेस्ट, तर ही आहे की तुमच्या मुलामध्ये कुठलं इनबॉर्न टॅलेंट आहे. मुलं आपलीच असतात, पण बऱ्याचदा पेरेंट्सला हे कळत नाही की त्यात माझ्या मुलामध्ये कुठलं असं वेगळं टॅलेंट आहे की ज्याचा उपयोग करून मी त्याचं करिअर घडवू शकतो. मग ते इनबॉर्न टॅलेंट आपण त्याच्यामध्ये शोधून देतो. इथे पण सेम तेच काम होतं. तुमच्या मुलामधले स्ट्रेंथ काय आहे, विकनेसेस काय आहे, तिथेही आपण स्ट्रेंथ आणि विकनेसेसवर काम करतो. स्ट्रेंथ असेल तर अजून वाढवता येते आणि विकनेस असेल तर अजून त्याच्यावर कसं काम करता येईल तर तेही आपण बघतो. आणि सगळ्यात छान ब्युटी म्हणजे याची DMIT टेस्टची ब्युटी अशी आहे की तुमच्या मुलाचं लर्निंग स्टाईल काय आहे ते तुम्हाला कळतं. म्हणजे तो बघून चांगला शिकतोय का ऐकून चांगला शिकतोय का कायनेस्थेटिक आपण त्याला म्हणतो की काही गोष्ट हँड्स ऑन केल्यानंतर त्याला समजतंय की हे मला कळतंय, अशा पद्धतीने माझे लर्निंग स्टाईल आहे. ही छान ब्युटी आहे त्याची. त्याचबरोबर मुलाचा EQ म्हणजे इमोशन कोशन, IQ म्हणजे इंटेलिजंट कोशन, CQ म्हणजे क्रिएटिव्ह कोशन्स आणि त्याचबरोबर AQ म्हणजे ॲडव्हर्सिटी कोशन. आता बऱ्याचदा पेरेंट्सला असं वाटतं की माझ्या मुलाचा IQ छान असला पाहिजे, पण मी म्हणाल ॲज अ सायकोलॉजिस्ट मी सांगते की IQ तुम्हाला डेव्हलप करता येईल. एखादी गोष्ट नाही जमते तर तुम्ही प्रॅक्टिस करून करून स्वतःला परफेक्ट तुम्हाला त्यामध्ये करता येईल. पण आज गरज आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये EQ डेव्हलपमेंट होणं, इमोशन कोशंट. कारण की आजकाल तुम्ही बघताय की थोडं काही झालं की मुलं काय करतात, अगदी टोकाचे निर्णय घ्यायला लागतात. त्यांना स्वतःचा इमोशनल बॅलन्स करताच येत नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे AQ ॲडव्हर्सिटी कोशंट. आता ॲडव्हर्सिटी कोशंट म्हणजे नेमकी काय असतो की एखाद्या वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला कसं सावरू शकतात त्याला आपण ॲडव्हर्सिटी कोशंट म्हणतो. मला असं वाटतं याच्यावर काम होणं जास्त गरजेचं आहे. बरोबर, खरंच ना, कारण ते इमोशनल कोशंट आणि सगळे ओव्हरऑल ग्रोथ हे इम्पॉर्टंट आहे काय. आणि तुमचा जो रिपोर्ट येतो तर त्याच्यात असं कधी होतं का तो बिझनेस करायला पाहिजे असं तुम्ही सांगता? हो, नो डाऊट. असं हे बघा कसं असतं, तुम्हाला सांगते मी की त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी असेल, अर्थातच त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये जर लिडरशिप क्वालिटी असेल तर 100% आम्ही त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही जॉबही करू शकतात
आणि त्याचबरोबर तुम्ही बिझनेसही करू शकतात. आणि करिअरचा अर्थ नेमकी काय आहे? करिअरचा अर्थ म्हणजे तुमचं जॉब, तुमचं प्रोफेशन आणि प्लस तुमचं एज्युकेशन आणि तुमची ओव्हरऑल ग्रोथ, ह्या सगळ्यांचा सुरेख संगम म्हणजे तुमचं करिअर आहे. की करिअर म्हणजे जॉब, हे इक्वेशन चुकीचं आहे, मी म्हणत नाही. कारण की प्रत्येक जण काय करते की करिअर म्हणजे जॉब, हे एक असं इक्वेशन ठरून गेलेलं आहे. पण तुमच्या मुलामध्ये एक एंटरप्रेनर होण्याची जर क्वालिटी असेल तर तुम्ही नक्की त्याला एक चांगला बिझनेसमन किंवा चांगला एंटरप्रेनर तो बनवू शकतो ना. काहीच त्याच्यामध्ये गैर नाही, असं आहे त्याच्यात तर क्वालिटी तो ग्रो करू शकतो. पण एक इनिशियल लेवलला त्याला त्याचं एज्युकेशन घेणं गरजेचं आहे, ते स्किल डेव्हलप करणं जास्त गरजेचं आहे. पॅरेंट्स असं असतं का, ते पॅरेंट्स पहिले फोकस कशावर करतात करिअर निवडताना, का त्यांचा जो फायनान्स म्हणजे पे स्केल कसा असेल तर त्यांचा एक क्वेश्चन असतो, तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर करायला पाहिजे? नक्कीच, अगदी तू छान प्रश्न विचारला की बऱ्याचदा पेरेंट्स जेव्हा येतात तर त्यांच्या बॅकएंडला हा एक प्रश्न सतत घोंगावत असतो की माझ्या मुलांनी अमुक अमुक करिअर जर केलं तर त्याला फ्युचरमध्ये पे स्केल कसं असतात, म्हणजे फायनान्शियल फ्रीडम वर जास्त फोकस केला जातो. बट मला असं वाटतं की ह्या ठिकाणी की तो ज्या कल्चरमध्ये जाणार आहे, सपोज IT कल्चर असेल, जर तुमचा मुलगा त्या कल्चरमध्ये जाणार असेल तर कल्चर अडॉप्ट करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे का ते, हे बघणं तितकंच गरजेचं आहे. जर तुम्हाला एखाद्या कामामध्ये समाधान भेटतच नसेल तर ते अर्निंग सुद्धा तुम्हाला तेवढी मनाची शांतता नाही देऊ शकत, तुम्ही तो एन्जॉय नाही करू शकत, ती जर्नी एन्जॉय नाही करू शकत. सपोज जर ते जे तुम्ही करिअर करता आहेत तर त्या करिअर मध्ये तुम्हाला समाधान मिळतंय, मग नो डाऊट त्या ठिकाणी पे स्केल थोडा कमी असेल तरी तुम्ही तुमचं जीवन आरामात किंवा शांततेत जगू शकतात. ती शांतता तुम्हाला मिळते, मानसिक शांतता तुम्हाला मिळते, हेही बघणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही बघतायत आता की एखादं बिझनेसचं कल्चर असेल किंवा एखाद्या वर्कप्लेसचं कल्चर जर खूप वर्स असेल तर माणसं अगदी आत्महत्या सुद्धा करतायत, तुम्ही बघतायत. मग कल्चर अडॅप्टेबिलिटी जर नाही होते तुम्हाला तर माणूस खूप म्हणजे काय म्हणतात, टोकाचे निर्णय घेण्यासाठी सुद्धा मागे पुढे बघत नाही. आणि नुकत्याच 10वी-12वीच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि रिझल्ट पण येतील आता. तर 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना पुढचं करिअर निवडताना तुम्ही काय सल्ला द्याल आणि कोणते करिअर तुम्हाला नंतर प्रॉमिसिंग वाटतंय जास्त? नक्कीच, आता नुकतेच आता काल परवा तुम्ही बघितलं CBSE 10th स्टँडर्डचे रिझल्ट लागलेले आहेत आणि आता 10वीचे पण लागतीलच. सो दॅट मी एकच त्यांना ऍडवाइस असं देणार आहे की विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण तुम्ही मुलांचे स्किल आणि इंटरेस्ट, जर सपोज त्याला एखाद्या करिअर करायचं आहे, XYZ करिअर त्याला करायचं आहे, मग इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल, मग ते करिअर जर त्याला करायचं आहे तर त्या इंटरेस्ट आहे त्याचा, नो डाऊट इंटरेस्ट आहे, पण त्याला लागणारे स्किल त्याच्यात आहेत का हे तपासून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण की शेवटी प्रश्न आहे त्याच्या भविष्याचा. एक 5 ते 6 वर्ष आपण कुठल्याही करिअरला देतो, कमीत कमी 5 ते 6 वर्ष देतो, पण त्याचा इम्पॅक्ट त्याच्या पुढच्या 50 वर्षापर्यंत होणार आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. तुमचा एक निर्णय तुमचं भविष्य घडवू शकतो. योग्य निर्णय, मी म्हणते योग्य निर्णय तुमचं भविष्य घडवू शकतो. मग त्या मुलाची पर्सनॅलिटी काय आहे, त्याचे इन्बॉर्न टॅलेंट काय आहे, त्याचे स्ट्रेंथ कुठले कुठले आहे, त्याचे विकनेसेस कुठले कुठले आहे, तो इंट्रोवर्ट आहे का एक्स्ट्रोवर्ट आहे, हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी अनालिसिस करतो थ्रू सायकोमॅट्रिक टेस्ट, तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता तुम्ही तुमच्या करिअरचा. नक्कीच 100%. आणि कोणता करिअर आता तुम्हाला भविष्यात प्रॉमिसिंग वाटतं का विद्यार्थ्यांनी जावं? अगदी खूप छान प्रश्न विचारला तू की कुठलं करिअर प्रॉमिसिंग वाटतं. हे बघा, आता याच्यामध्ये बघायला गेलं तर सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. आता सायन्स मध्ये पण 2 कॅटेगरी आहेत, त्याच्यामध्ये एक मेडिकल आणि दुसरं इंजिनिअरिंग. आता इंजिनिअरिंगचा जर विचार केला तर या ठिकाणी आज जर बघितलं तर IT क्षेत्र आहे, AI आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे,
हे असे चांगले चांगले क्षेत्र आहे. रोबोटिक्स आहे, त्याच्यामध्ये रोबोटिक इंजिनिअरिंग आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, की जे सगळे IT क्षेत्रामधले आहे किंवा इंजिनिअरिंग मध्ये जातात हे सगळे. आणि मी नाही म्हणत की तुम्ही ट्रेडिशनल जे करिअर आहे तिकडेही तुम्ही विचार करायला काही हरकत नाही. आता सिव्हिल इंजिनिअरिंग झालं की सिव्हिल इंजिनिअरला आजपर्यंत त्याला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. तिथे तुम्ही कुठलाही रोबोट लावू नाही शकत. ते काम AI नी होऊ शकणार नाही. ते असं करिअर आहे, क्षेत्र आहे की तिथे तुम्हाला फिजिकली जाणं आहेच, ते काम करणं आहेच त्या ठिकाणी. आणि जर सायन्स मध्ये म्हटलं तर ऑब्विसली MBBS, BAMS, BDS हे प्रॉमिसिंग क्षेत्र आहेत. माणसं आहेत, ते खाणार पिणार, ते आजारीही पडणार. मग इथे हे पण प्रॉमिसिंग क्षेत्र आहे. पण त्यात जर तुम्ही बघितलं, हे ट्रेडिशनल आहे, पण त्यात जर अजून बघितलं तर MBBS नो डाऊट, MBBS ला तेवढं इम्पॉर्टन्स आहे. पण BAMS जर तुम्ही म्हटलं तर आज लोकांचा जो जीवनशैली आहे ती बदलत चालली आहे. मला आजार होऊ नये म्हणून मी काय काळजी घेतली पाहिजे? मग योगा करणं आलं, त्या ठिकाणी मेडिटेशन आलं, योगा आलं. हे असे क्षेत्र आहे, ते न्यू एज करिअर पण म्हणून तुम्ही बघू शकता. आहे ट्रेडिशनल नो डाऊट, पण आता त्या म्हणजे सध्या लोकांना त्याचं अवेअरनेस जास्त वाढलंय की मी योगाच्या थ्रू माझी जीवनशैली कशी मी सुधारू शकतो, स्वतःला अजून हेल्दी मी कसं बनवू शकतो. आणि तसं पाहिलं तर आपले माननीय मोदी जी आहे त्यांनी आयुर्वेदाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. त्याची पब्लिसिटी जास्त इतर देशांमध्ये आता कळायला लागलंय की इंडियाचं आयुर्वेदिक काय आहे आणि कशा पद्धतीने आपण काम करतो. तर मला असं वाटतं की हे सगळे प्रॉमिसिंग क्षेत्र आहे जिथे तुम्ही काम करू शकतात. आणि अजून जर म्हणलं तर जसं काउन्सिलर आहे, समुपदेशन आहे, आपण त्याला म्हणतो की मानसिक त्रासामधून आज प्रत्येक व्यक्ती जातो आहे तसं म्हटलं तर. तर मग मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला एक यंत्राशी बोलून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकणार. तिथे तुम्हाला एका व्यक्तीशीच बोलावं लागतं, त्याच्याबरोबरच तुमचं मन मोकळं करावं लागतं. मग हेही क्षेत्र खूप प्रॉमिसिंग आहे. सायकोलॉजिस्ट आपण त्याला म्हणतो, तेही क्षेत्र खूप छान आहे, तेही प्रॉमिसिंग आहे. आणि नक्कीच 8वी पासूनच म्हणजे आजकाल पेरेंट्स काय करतात की 8वी-9वी पासूनच त्यांना JEE ची तयारी वगैरे करणं हे योग्य वाटतं का म्हणजे तुम्हाला? हे बघ कसं असतं की काही मुलांची बुद्धिमत्ता खूप छान असते. मग त्यांचे पेरेंट्स जे आहेत ना तर ते 8वी पासूनच तयारीला लागतात की माझ्या मुला अमुक अमुकच करायचं आहे, म्हणजे या क्षेत्रातच जायचं आहे, हेच करिअर करायचं आहे. ते स्वतःला प्रॉमिसिंग असतात ते की नाही मला इथेच जायचं, त्यांचं ध्येय ठरलेलं असतं, त्यांचं गोलही ठरलेलं असतं. मग अशा कंडिशन मध्ये नो डाऊट की जर ते त्या क्षेत्राला धरूनच जर त्या मुलाला मोल्ड करत असतील तर काही प्रॉब्लेम नाही. पण बऱ्याचदा असं येतं की मुलाची तेवढी कॅपॅसिटी नाहीये, त्याला ते बर्डन वाटतंय. मग अशा वेळेस त्याला 7वी-8वीलाच ते क्लासेस लावणं, मेडिकल झालं, JEE झालं, बरेचसे क्लासेस आहे, तर ते त्याच्या इच्छेच्या विरुद्ध लावणं ते चुकीचं आहे. त्याची जर इच्छा असेल करण्याची की नाही मी करू शकतो, मी हँडल करू शकतो, म्हणजे स्कूलचा अभ्यास पण, क्लासेसचा अभ्यास पण, अदर ऍक्टिव्हिटी पण मी हँडल करू शकतो, इट्स ओके, मला काही प्रॉब्लेम नसेल, म्हणजे असं जर मुलगा म्हणत असेल तर मी म्हणते की हा तुम्ही करू शकता नक्की. पण मुलांच्या विरुद्ध जाऊन त्यांना वेगवेगळे क्लासेस लावणं चुकीचं आहे. नक्कीच फार छान आहे म्हणजे करिअर काउन्सिलिंगची सुद्धा नक्कीच फार छान आहे म्हणजे करिअर काउन्सिलिंगची सुद्धा फील्ड. आणि काय सांगाल तुम्ही न्यूमरोलॉजी मध्ये कसं काय आला, म्हणजे करिअर काउन्सिलिंग करता करता न्यूमरोलॉजी कडे वळणं हा प्रवास? आता हा प्रवासही तितकाच माझ्यासाठी काय म्हणतात ना त्याला, आकडे जे आहेत ते मला पहिल्यापासून आवडायचे, कारण की मी कॉमर्सची स्टुडंट आहे, त्यामुळे आकडे त्यातले त्यात वाढते आकडे तर मला जास्तीच आवडतात. अंकशास्त्र तर सहज स्क्रोल करता करता मला काही कोर्सेस असे दिसलेत की मला असं वाटलं की हे करायला पाहिजे. आणि मलाही सुरुवातीला अंकशास्त्रावर इतका विश्वास नव्हता की अच्छा हे असंही काही होऊ शकतं का, म्हणजे अंकांनी आपली जग बदलू शकतं का. पण स्वतः मी त्यात जेव्हा पडले, मला जेव्हा कळालं, सगळ्यात पहिले तर मी काही फ्री कोर्सेस केले,
इंटरेस्ट यायला लागला, स्वतः अभ्यास करायला लागले. देन काही बुक्स होते अंकशास्त्रावरचे, मग ते वाचायला लागले मी. मग त्याच्यात ऍडव्हान्स मास्टर असं करत करत बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मी शिकले. आणि खरंच मला असं वाटायला लागलं की आपलं वैदिक शास्त्र जे आहे किंवा आपल्या पूर्वजांनी इतके छान छान बुक्स लिहून ठेवले आहेत, ते आपल्यासाठी खजिना आहे तो, आणि प्रत्येकाने ते वाचलेच पाहिजे. पण त्यानंतर मला जीवनाचा खरा अर्थ समजला असं म्हणायला हरकत नाही. आणि अंकशास्त्राने माझ्या जीवनामध्ये अक्षरशः जादूच्या छडीसारखं काम केलं, की ज्या गोष्टीसाठी मी इतक्या वर्ष मी शोधत होते, जी गोष्ट मला भेटायला पाहिजे माझ्या लाईफ मध्ये, ती मला अंकशास्त्रामुळे मिळाली. न्यूमरोलॉजी मध्ये दोन मेन गोष्टी असतात, एक मूलांक आणि भाग्यांक. तर तो कसा कॅल्क्युलेट करावा आणि कोणाचं महत्व जास्त आहे हे कसं सांगू शकतो? हे बघ, न्यूमरोलॉजी मध्ये मूलांक आणि भाग्यांक दोघांचंही महत्व तितकंच आहे. पण सांगायला हरकत नाही मला की 30-35 नंतर तुमचा भाग्यांक जो आहे तो ऍक्टिव्हेट होतो. एक साधारण सांगायचं कसं, की जर एखादी बस असेल, त्या बसमध्ये ड्रायव्हर असतो, कंडक्टर असतो. आता तुमच्या वयाच्या 30-35 पर्यंत तुमचा ड्रायव्हर म्हणजे तुमचा जो मूलांक आहे, ती तुमच्या जीवनाची गाडी चालवत असतो. पण 30-35 नंतर तो जो कंडक्टर आहे तो काय म्हणतो की आता बस झालं, तुझ्या मताप्रमाणे गाडी तू चालवली, आता तू बस, मी गाडी चालवतो. सांगायचं तात्पर्य असं की जर 30-35 पर्यंत तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये जर काही करता नाही आलं तुमच्या मुलांकाप्रमाणे, तर भाग्यांक, ती जी दोरी आहे तुमच्या जीवनाची किंवा तुमच्या भाग्याची, ती त्याच्या हातात येते की आता तुझ्या भाग्यात जे असेल ना तेच तुला मिळणार. हो, पण दोघांचं महत्व तितकंच आहे. मग यात प्रश्न असा येतो की ते अँटी आहेत का कम्पॅटेबल आहेत, हे जास्त महत्वाचं आहे. जर ते अँटी असतील तर तुम्हाला रेमेडी कराव्या लागतील, आणि जर ते कम्पॅटेबल असतील तर तुम्हाला अर्थातच तुमच्या लाईफ मध्ये सक्सेस येण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. जे एक ड्रायव्हर नंबर आणि कंडक्टर नंबर, मग त्याचं मूलांक आणि भाग्यांकांचं कॅल्क्युलेशन कसं होतं? कसं असतं की सपोज एक बर्थ डेट असेल 21 मार्च 1984, असं जर बर्थ डेट असेल तर 2+1 = 3, म्हणजे हा तुमचा काय झाला, मूलांक झाला. हा, सुरुवातीचे 2 अंक जे आहेत, किंवा काहींचे सिंगल पण असतात, मग ते काही करायची गरज नाहीये. पण जर डबल असतील तर ते सिंगल डिजिट वर आपण नेतो, आणि या सगळ्यांची जी टोटल आहे, हा तुमचा काय झाला, भाग्यांक झाला. अशा पद्धतीने आपण काढतो. आणि न्यूमरोलॉजी मध्ये नाव महत्वाचं असतं की जास्त जन्मतारीख? असं प्रत्येकाला ज्याचं त्याचं महत्व आहे. तुमची जन्मतारीख खूप स्ट्रॉंग आहे, खूप छान आहे, कम्पॅटेबल पण आहे, तुमचा मूलांक भाग्यांक पण कम्पॅटेबल आहे, पण तरीही तुम्हाला सक्सेस मिळत नाहीये, तर समजायचं तुम्हाला तुमचं नेम करेक्शन करणं गरजेचं आहे. आता याचं चांगलंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता, अजय देवगण झालं, ऋतिक रोशन झालं, या दोघांनी पण त्यांचे नाव चेंज केल्यानंतर त्यांच्या लाईफ मध्ये सडनली ग्रोथ झाली. म्हणजे नावात काहीतरी प्रॉब्लेम होता, मग ते तुम्ही कमी करू शकता किंवा एक्स्ट्रा ऍड ऑन करू शकता. अशा पद्धतीने करेक्शन तुम्ही करू शकता. अच्छा. आणि न्यूमरोलॉजी मध्ये मोबाईल नंबर, व्हेकल नंबर आणि घराचा नंबर, तर याच्यात किती महत्व आहे, म्हणजे किती महत्वाचं आहे? अर्थातच मोबाईल नंबर, त्याच्यातही जर तुमचे असे कॉम्बिनेशन असतील की जे अँटी आहेत, तर नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम होतो की मी खूप कष्ट करतोय तरी पण माझ्याकडे पैसे टिकत नाहीये, किंवा मनी ब्लॉकेजेस. म्हणजे मोबाईल न्यूमरोलॉजी मधून तुम्हाला हेही कळतं, तुमची फायनान्शियल कंडिशन, तुमची हेल्थ कंडिशन, म्हणजे त्या कॉम्बिनेशन मधून तुम्हाला हेही कळतं की तुम्हाला कुठले कुठले हेल्थ इश्यूज होत आहेत, तेही कळतं. तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स काय चालू आहे, क्रायसिस काय चालू आहे, तेही त्याच्यामध्ये कळतं. नो डाऊट पर्सनॅलिटी पण कळतेच, पण सगळ्यात जास्त मोबाईल न्यूमरोलॉजी, मोबाईल नंबर जर तुमचा अँटी असेल किंवा कॉम्बिनेशन जर व्यवस्थित नसेल, तर तुम्हाला मनी ब्लॉकेजेस, हेल्थ इश्यू, हे सगळं तुम्हाला दिसतं त्या ठिकाणी. मोबाईल नंबर, व्हेकल नंबर आणि घराचा नंबर,
यामध्ये जनरली आपण कुठला नंबर अवॉइड करायला पाहिजे, म्हणजे असं तुम्ही सांगाल? ऍज पर माय नॉलेज मला असं वाटतं की 8 नंबर कुठेही नको यायला, कारण की तो स्ट्रगल देतो. हा, पण मी अजूनही एक सांगेल की जर तुम्ही गव्हर्नमेंट क्षेत्राशी रिलेटेड जर काही काम करत असेल तर तोच नंबर तुम्हाला वरदान म्हणून मान्यता आहे किंवा वरदान म्हणून लाभतो तो तुम्हाला. कारण की 8 नंबर हा डिसिप्लिनचा आहे, 8 नंबर हा गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे. आता गव्हर्नमेंट डिसिप्लिन मध्ये असेल तर बाकीच्या गोष्टी डिसिप्लिन मध्ये होतील, अशा पद्धतीने. आणि तुम्ही करिअर काउन्सिलिंग करताना न्यूमरोलॉजी किती कन्सिडर करता, म्हणजे करतात का नाही करत? हे बघ कसं असतं की व्यक्तीला जर त्याच्यात इंटरेस्ट असेल न्यूमरोलॉजी मध्ये, की बरेचदा पेरेंट्स जेव्हा माझ्याकडे येतात आणि ते सायकोलॉजिकल काउन्सिलिंग असेल किंवा करिअर काउन्सिलिंग साठी येतात, जेव्हा त्यांना कळतं की मी न्यूमरोलॉजिस्ट पण आहे आणि हेही मी काम करते, मग ते दोन्ही रिपोर्ट माझ्याकडनं करून घेतात. आणि शिवम तुला सांगते मी की याच्यामध्ये गंमत अशी आहे की मुलाची बर्थडेट कळल्यानंतरच मला कळतं की हा कुठल्या करिअर मध्ये अजून पुढे छान काम करू शकतो. पण तरी सुद्धा आपल्याला सायंटिफिक वेनी जर जायचं असेल तर आपल्याला सायकोमेट्रिक टेस्ट मध्ये त्याची पोस्ट पण कळते की कुठल्या पोस्ट मध्ये तो छान काम करू शकतो म्हणून. आलं का लक्षात? दोन्हीही रिपोर्ट त्या त्या ठिकाणी योग्य आहे. पण बरेचसे पेरेंट्स माझ्याकडे दोन्ही रिपोर्ट काढतात, एक त्यांचं बुद्धीचं समाधान होतं आणि एक मनाचं समाधान होतं, असे दोन्हीही अलाइनमेंट होऊन जातात. मग ते मनाचं समाधानावरच आठवलं का ते न्यूमरोलॉजी मध्ये काय गैरसमज आहे लोकांना आता पण का? गैरसमज म्हणजे कसं की असं म्हणजे लकी अनलकी नंबर असतात का किंवा हे असं काम करतात का म्हणून. आणि बऱ्याच जणांचे जे गैरसमज आहेत ते मी दूर पण केलेले आहेत. त्यामुळे म्हणायला म्हणजे मला खूप आनंद होतोय की जे अंकशास्त्र मानत नव्हते ना, आज ते माझे फॉलोअर आहेत. हीच आपली म्हणजे एक सक्सेसची चावी असते, म्हणजे तेव्हा आपल्याला समजतं आपण काहीतरी चांगलं काम करतोय. आणि एक आपलं इंटरेस्टिंग सेगमेंट का अंकशास्त्रानुसार 1 ते 9 मध्ये लोकांचा स्वभाव कसा असतो जनरली, ते तुम्ही सांगू शकता? सांगेल मी. हे बघ कसं असतं, अंकशास्त्र न्यूमरोलॉजी ही काही जादू नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शास्त्र आहे, हा अभ्यास आहे. तुम्ही जर व्यवस्थित शिकले तर जसं मी प्रेडिक्शन करते तसं तुम्हीही करू शकता. इतकं सोपं आहे. फक्त तुम्हाला डेडिकेटली त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, समजून घेणं जास्त गरजेचं आहे. हे एक तुला सांगते. आता याच्यामध्ये राहिला प्रश्न 1 ते 9 मध्ये. 1 ते 9 मध्ये म्हटलं तर 1 नंबर हा डेडिकेट केलेला आहे सूर्याला. मग सूर्य म्हणजे आपल्या घरामध्ये ते स्थान आहे आपल्या पित्याचं. हो. आणि साधारणतः त्याचे ॲट्रिब्यूट कसे असतात की 1 नंबरचे व्यक्ती लिडरशिप क्वालिटी खूप छान असते, त्यांच्यामध्ये धमक असते. हा, जसं सूर्य आग का बबूल असतो ना, तसं हे थोडेसे रागिष्ट पण असतात. यांचा इगो खूप लवकर दुखावतो. आता 2 नंबर. आता 2 नंबरची व्यक्ती म्हटलं, 2 नंबर हा डेडिकेट केलेला आहे मूलला, रिप्रेझेंट करतो मूलला आणि डेडिकेट केलेला आईला, आपल्या घरातल्या आईला. आता आईचं बघा, आईचे कधी पण मूड स्विंग्स होत असतात, तुम्ही जर बघितलं तर. आणि चंद्र हा जो आहे तो सूर्यासारखा कायम नसतो. अमावस्या पौर्णिमा आपण म्हणतो ना, 15 दिवस येतो, 15 दिवस गायब होऊन जातो. मग तशाच पद्धतीने ज्यांचा 2 नंबर आहे, मुलांक ज्यांचा 2 नंबर आहे, तर त्यांची पर्सनॅलिटी कशी असते की कम्युनिकेशन मध्ये खूप छान असतात हे लोक. त्यांना इंट्युशन्स खूप छान मिळतात की जर एखादी गोष्ट होणार असेल तर आधीच त्यांना ती भणक लागून जाते की अच्छा हे मला वाटलं होतं हे असंच काहीतरी होणार आहे म्हणून. कम्युनिकेशन खूप चांगलं असतं. फक्त यांचे एक प्रॉब्लेम असा आहे की हे इमोशनली इन्स्टेबल असतात, म्हणजे त्यांना त्यांचे इमोशन्स हँडल करता येत नाही. म्हणजे काही झालं की पटकन दुखावतात हे. त्यानंतर 3 नंबर. आता 3 नंबर म्हणलं तर हा गुरुला रिप्रेझेंट करतो. आणि 3 नंबर म्हणजे तुमच्या आजूबाजूचे जे तुमचे शिक्षक असतील, जे तुम्हाला शिकवतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात, ते कोणी असू शकतं, तुमच्यापेक्षा लहानही असू शकतं आणि मोठंही असू शकतं. जसं आपण स्वामी समर्थांना मानतो, गजानन महाराजांना मानतो काही जण, तर हे सगळे गुरु आहेत आपले. आणि गुरु म्हटल्यानंतर हा नॉलेजचा भंडार त्याच्याकडे असतो.
देन 4 नंबर. मग 4 नंबर आहे की जो राहूला डेडिकेट केलेला आहे. जसं हे आपण हे जे गॅजेट यूज करतो, मोबाईल झालं, लॅपटॉप झालं, हे सगळे राहूच्या अंडर येतात. मग राहूला कलियुगामध्ये जास्त महत्व दिलेलं आहे. कारण की आज जे कलियुग चाललंय ते सगळं ह्या टेक्नॉलॉजीवर चाललेलं आहे. आणि राहू जो आहे तो आउट ऑफ दी बॉक्स विचार करणारा व्यक्ती असतो. की ज्याचा राहू स्ट्रॉंग असतो, की तो कुठल्याही चौकटीत न राहता त्याचे विचार स्वतंत्र असतात. अशा पद्धतीने त्याची पर्सनॅलिटी असते. आता पुढचा 5 नंबर. आता 5 नंबर जे आहे तो डेडिकेट केलेला आहे की जो व्यापारी बुद्धी आपण त्याला म्हणतो. आणि याचे 5 नंबरचे आराध्य दैवत म्हणजे आपले गणपती बाप्पा, जे आपण बुद्धीचे देवता पण त्यांना मानलं जातं. आता ज्यांचा 5 नंबर आहे, न्यूमरॉलॉजीमध्ये 5 नंबरला सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे. की ज्याच्या लाईफ मध्ये 5 नंबर आहे त्याला कधीही काहीही कमी पडत नाही. पण आता बरेच जण म्हणतात की मॅम माझ्याकडे 5 नंबर आहे पण तरी पण मी सक्सेस नाहीये. याचा अर्थ असा होतो की तू तुझा 5 नंबर खराब केलेला आहे. नंबरही खराब होतात. साधी गोष्ट आहे, जर तुमच्याकडे एखादी लोखंडाची वस्तू आहे ती वापरलीच नाही, तुमची गाडी असेल किंवा काही असेल, तिला प्रॉब्लेम होतो का? 100% होतो, कारण की ती तुम्ही वापरत नाही. मग तसे नंबर आहेत, ते नंबर ऍक्टिव्हेट करणं जास्त गरजेचं आहे. आपण म्हणतो ना तुझं आहे तुझ्यापाशी, हे तुझं तुझ्यापाशी आहे पण तरी तू इकडे तिकडे फिरतोय. मग नंबर तुझ्याकडे आहे पण तो ऍक्टिव्हेट केलेला नाहीये. अजून चांगलं सांगायचं म्हणलं तर गरम खूप होतंय, फॅन पण आहे पण बटन कुठे आहे ते माहीतच नाहीये. मग तसं अंकांच्या बाबतीत पण होतं की सगळं आहे तुमच्याकडे, फॅन पण आहे, गरम पण होतोय त्रास होतोय, पण ते बटन कसं चालू करायचं तेच माहिती नाही. मग असं पण त्या ठिकाणी होतं. सो 5 नंबर हा ब्लेसिंग नंबर मानला जातो खरं तर. त्याच्यानंतर 6 नंबर, अगेन 6 नंबर हा लक्ष्मीचा नंबर आहे. तर तुमच्या घरामध्ये जेवढे लेडीज आहे हे 6 नंबरच्या अंडर येतात. मग तुमची पत्नी असेल म्हणजे वाईफ असेल, तुमची मुलगी असेल, तुमची भाची असेल, तर ते सगळे 6 नंबरच्या अंडर येतात. मग हा 6 नंबर ऍक्टिव्ह करायचा असेल तर काय करावं लागेल? तुम्ही सगळ्या वुमेन्स ज्या आहेत म्हणजे स्त्रिया आहेत त्यांचा आदर करणं जास्त गरजेचं आहे. आणि 6 नंबरच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो? त्यांचा स्वभाव असतो खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी. म्हणजे जे आहे ते मला चांगलंच लागणार. त्यांची पर्सनॅलिटी खूप अट्रॅक्टिव्ह असते. त्यांना सगळ्या लक्झरी गोष्टी आहेत ना त्या जास्ती अट्रॅक्ट करतात. त्यांच्यामध्ये एक वेगळा चार्म असतो, एक ब्युटी असते. अशा पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीला ओळखू शकता किंवा असे कॅरेक्टरिस्टिक त्यांच्यामध्ये असतात. आता पुढचा नंबर आहे 7 नंबर. हे खूप डीप थिंकिंग करणारे आहे. आता हा 7 नंबर जो आहे तो आपण केतूच्या अंडर येतो हा नंबर. आणि 6 नंबर जो आहे तो शुक्राच्या अंडर येतो. तसं पण शुक्राची चांदणी, तसा 7 नंबर जो आहे तो केतूच्या अंडर येतो. केतू काय आहे की ज्याला डोकं आपण म्हणतो ना हा भाग नाहीये पण इंट्युशन पॉवर याला खूप जबरदस्त असतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं की जे खूप जास्त नॉलेजेबल व्यक्ती आहे, फॉर एक्झाम्पल सांगू शकते मी, जसं श्री रविशंकर आहे की जे प्रचंड नॉलेज आहे व्यक्तीकडे आणि ते 7 नंबर त्यांचा जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतो. डीप थिंकिंग करणारे, रिसर्च मध्ये खूप छान काम करतात. यांना संसाराच्या पलीकडे जाऊन काय आहे, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, मी पृथ्वीवर कशासाठी आलोय, माझं नेमकी काम काय आहे, माझं ध्येय काय आहे, हे त्यांना खूप छान पद्धतीने कळालेलं असतं. त्यामुळे 7 नंबर हा केतू आहे ज्याचं इंट्युशन पॉवर खूप जबरदस्त असतं. त्यानंतर 8 नंबर हा शनी महाराजांना डेडिकेट केलाय किंवा रिप्रेझेंट करतो आपण. आणि 8 नंबरचे व्यक्ती अतिशय डिसिप्लिन असतात. त्यांना त्यांच्या कामामध्ये वेळ पाळायला आवडते किंवा डिसिप्लिन पाळायला आवडतं त्यांना. आणि कर्म, 8 नंबर काय सांगतो की तुम्ही तुमचे कर्म करा. शनी महाराज आहे ना, त्यामुळे त्यांना डिसिप्लिन आवडतं, त्यांना कर्म आवडतं. म्हणजे 8 नंबरची व्यक्ती त्यांचं काम हेच माझं देव आहे.
मी मंदिरात नाही जाणार पण मी माझ्या कामामध्ये 100% देणार. हे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक बघायला आपल्याला मिळतात. देन त्याच्यानंतर 9 नंबर हा मंगळ. आता हे व्यक्ती कसे असतात, यांना समाजामध्ये वावरायला खूप आवडतं. 9 नंबर आहे ना, हा पब्लिक रिलेशनशिप दाखवतो की या व्यक्तीला समाजामध्ये राहणं, लोकांना भेटणं किंवा ह्युमॅनिटी आपण त्याला म्हणतो ना, हे जास्त ह्युमॅनिटीवर बिलीव्ह करतात की मी गरिबांना अन्नदान देणं किंवा काही सामाजिक कार्य करणं, हे त्याच्यामध्ये खूप छान काम करतात. त्याचबरोबर थोडे जरा रागिष्ट पण असतात, कारण की मंगळ आहे ना, मंगळ काय आहे, लाल गोळा आहे, त्यामुळे थोडे रागिष्ट पण असतात, पण ह्युमॅनिटी मध्ये 1 नंबर असतात. आणि जर तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये एनर्जी कुठून मिळते, तर ती 9 नंबर मधून तुम्हाला एनर्जी मिळते. अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये 1 ते 9 नंबर आहेत, 1 ते 9 अंक जे आहेत ते दिवसभर काम करत असतात. तू विचार कर, सकाळी उठल्यानंतर आपण साहजिकच काय बघतो, किती वाजले, मग तिथे परत अंक येतात, आकडे येतात. नंतर दिवसभरामध्ये आपलं शेड्यूल ठरलेलं असतं. 10 वाजता इकडे जायचं, 11ला मीटिंग आहे, संध्याकाळी डिनर आहे, किंवा अशा पद्धतीने अगदी सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत या अंकांच्याच गराडामध्ये असतो आपण. मग त्यांचा प्रभाव आपल्यावर 100% होतोच ना, नक्की होतो. मग आता अंकशास्त्रामध्ये तुम्ही कुठले कपडे, कुठल्या कलरचे कपडे घालतात, कुठल्या कलरचं तुम्ही घड्याचं डायल आहे तुमचं, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की घड्याळ कसं म्हणजे घालताय तुम्ही, कुठल्या प्रकारचं घड्याळ घालताय, कलर कुठला आहे, ते स्टेनलेस स्टीलचं आहे का प्लास्टिकचं आहे, त्याचा कलर कोणता आहे, इथपर्यंत न्यूमरॉलॉजी काम करते. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी अंकशास्त्र काम करतं. वास्तुशास्त्र, तर वास्तूमध्ये दोष आहे हे आपल्याला काही कॉमन गोष्टींवरून कळतं का? हो, नक्कीच. आता हे कसं कळणार की घरात गेल्यानंतर ना मला मानसिक शांतता नाही मिळत आहे, असं वाटतं की मी घरात नको थांबायला. मी बाहेर गेले ना मला खूप छान वाटतं, पण मी घरात आलो ना तर मला असं वाटतं की मी थांबूच नाही घरामध्ये. असं बरेचसे या ठिकाणी क्लायंट येतात आणि मला अशा पद्धतीने सांगतात की मॅम मला घरामध्ये आलं का असं वेगळंच काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असल्यासारखं वाटतं. मग जेव्हा आपण चेक करतो तेव्हा लक्षात येतं की घर तर शास्त्राप्रमाणेच बांधलेलं आहे, वास्तुशास्त्राप्रमाणेच बांधले. अग्नेला किचन आहे, ईशान्येला देवघर आहे, कारण की आज तुम्ही बघता की बिल्डर सुद्धा व्यवस्थित घरच बांधून देतात, वास्तुशास्त्राप्रमाणेच बांधून देतात. पण गंमत अशी होते की घरामध्ये अशा काही वस्तू ठेवलेल्या आहे, अशा कलरच्या वस्तू ठेवल्या आहे की प्रत्येक वस्तूला एक जागा असते आणि प्रत्येक जागेसाठी एक वस्तू असते, पण ती त्या ठिकाणी नाहीये, ती अलाइनमेंट नाहीये. फॉर एक्झाम्पल तुला सांगते की जर नॉर्थ आहे, नॉर्थ डायरेक्शन आहे, नॉर्थ डायरेक्शन मध्ये जर तुम्ही रेड कलर जास्त वापरलाय तर तुमचं मनी ब्लॉकेज 100% होणार. हो, मग अशा काही गोष्टी होतात, ते समजत नाही ना की मनात एक धारणा कशी आहे की माझं घर जे आहे ते वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलंय मी, पण घरातल्या वस्तू मात्र चुकीच्या ठिकाणी ठेवल्यात ना, मग अशा दिसतात. मग घरामध्ये आजारपण वाढणं, मनी ब्लॉकेजेस येणं, किंवा अचानकच खूप छान बिझनेस चाललाय पण तो डाऊनफॉलला जाणं, घरामध्ये अनबन होणं, आपण त्याला म्हणतो ना की रिलेशनशिप इश्यू पण यायला लागतात, ऍक्सिडेंट, सडन ऍक्सिडेंट, असे वास्तुशास्त्राचा एक काय म्हणतात ना प्रॉब्लेम जर असेल वास्तूमध्ये तर असे दोष दिसायला लागतात. आणि ह्या तिन्ही गोष्टींचा समन्वय कसा साधला, म्हणजे करिअर काउन्सिलिंग, न्यूमरोलॉजी आणि वास्तुशास्त्र? हे बघ, तुला एक सांगते मी की वास्तुशास्त्र हे प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे. अंकशास्त्र हा तुमच्या जीवनाचा भाग आहे. अंकशास्त्र काय सांगतं तुम्हाला की जीवन कसं जगलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आईला रिस्पेक्ट द्या, तुमच्या वडिलांना रिस्पेक्ट द्या, तुमच्या घरामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांना आदर करा, तुमच्या गुरुचा रिस्पेक्ट करा, तुम्ही तुमच्या हाताखाली जे लोक आहेत त्यांचा रिस्पेक्ट करा, तुम्ही तुमच्या देशाचा रिस्पेक्ट करा,
घरामध्ये प्रत्येक वस्तू आहे त्याचाही रिस्पेक्ट करा. वेगळं काय सांगतं अंकशास्त्र? जीवन जगण्याची कला म्हणजे अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र. प्रत्येक ईशान्य दिशेला तुम्ही तुमचं देव असू द्या, आग्नेयला तुम्ही तुमचं किचन असू द्या, आणि नैऋत्य जागा जी आहे, जी दिशा आहे, तिथे तुम्ही जास्त वेळ बसू नका. जर तू आधीच्या काळामध्ये जर गेला, ही राजे रजवाडे जे आहेत, तर पूर्वीचे जे राजे होते तर त्यांनी सुद्धा किल्ले असतील तर त्यांनी सुद्धा जे वास्तुशास्त्र वापरलं किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांनी त्यांचे महल बनवले असतील, किल्ले बनवले असतील, ते त्या पद्धतीने त्याचा वापर करत पण होते ना, त्या पद्धतीने वापरही करत होते. आज गंमत अशी झाली आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे घर तर बांधलंय पण घरात वस्तू ज्या ठेवल्या आहेत ना त्या वास्तुशास्त्राप्रमाणे नाही ना ठेवलेल्या, मग तिथून प्रॉब्लेम क्रिएट होतो. नक्कीच मॅडम, ही खूप इंटरेस्टिंग चर्चा होती आणि खूप तुम्ही एकदम सुंदर समन्वय साधला. तर आणि तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. काय एक फीडबॅक द्याल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना? फीडबॅक असं देईल की मुलांचं करिअर घडवणं ही आजकालच्या पॅरेंट्सला एक चॅलेंज आहे खरं तर. आणि अजून एक सांगते मी तुम्हाला की पेरेंटिंग करणं ही कुठलाही पेरेंट्सचा 100% नाही देऊ शकत, मी फ्रँकली सांगते. आणि कुठलाही पेरेंट्सचा परफेक्ट नसतो आणि तुम्ही तसा प्रयत्नही करू नका. कारण की तुम्हाला सांगते की अपूर्णतेमध्ये एक सुंदरता असते. एक संपूर्ण चंद्र जो आहे ना पौर्णिमेचा, तो इतका सुंदर नाही दिसत जितकी ती चंद्रकोर सुंदर दिसते. त्यामुळे अपूर्णतेमध्ये सुंदरता आहे. की बऱ्याच पेरेंट्स असं म्हणणं असतं की नाही बाबा त्यांनी JEE क्रॅक व्हायला पाहिजे, नीट एक्झाम क्रॅक व्हायला पाहिजे, किंवा अजूनही वेगवेगळे काही एक्झाम असेल ती टॉप ऑफ दी टॉप आपण म्हणतो ना की ती क्रॅक करायला पाहिजे. पण नाही, ती चंद्राच्या कोरीमध्ये जी सुंदरता आहे ना ती पौर्णिमेच्या चंद्रामध्ये नाहीये. हे बघणं खूप गरजेचं आहे. येस येस. आणि लाईफ मध्ये सगळंच भेटेल असं काही नाहीये. परफेक्शन ही कन्सेप्ट जी आहे की मला प्रत्येक याच्यामध्ये परफेक्शनच हवं आहे, पण असा विचार न करता की जे आहे ना मी त्यावर काम करतो ना तिथून मी पुढे जाईन ना, परफेक्शन तसंही ऑटोमॅटिक येऊन जातं. धन्यवाद तुमचे परत एकदा. आणि तसेच आपल्या प्रेक्षकांसाठी ही चर्चा खूप इंटरेस्टिंग रंगली होती आणि तुम्हाला पण इंटरेस्ट आलाच असेल. तसेच मॅडमांचं जे कर्तृत्व आहे ते खूप प्रेरणादायी आणि मल्टीटास्किंग कसं करावं, महिला उद्योजकांनी कसं पुढे यावं आणि कसं महिला सबलीकरण सुद्धा होऊ शकतं, हे सुद्धा एक उत्तम उदाहरण मॅडमांकडनं आपल्याला मिळालं. तर असेच नवीन नवीन आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना आपण भेटत असतो आपल्या एपिसोडमध्ये. तर आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही जोडले गेले याबद्दल धन्यवाद. आणि आपला इन्स्टा चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.